सेपरेशन, घटस्फोट, सिंगल मदर हे शब्द बोलायला जरी असे इझी असले ना तरी ते तुम्हाला बॅक ऑफ द माइंड खूप प्रेशर देऊन जातात. मला सांग, तू किती प्रायोरिटाईज करतेस तुझी मेंटल हेल्थ किंवा किती लक्ष देतेस, आणि याआधी कधी ते डिस्टर्ब झाली होती जी तुला खूप सुधारावी लागली नंतर? हो. मी म्हटलं तसं की जेव्हा हे सगळं झालं तेव्हा सुमिरन फक्त 10 वर्षाचा होता आणि जेव्हा डिवोर्स झाला तेव्हा 12 वर्षाचा. 2 वर्षांनी आम्ही डिसिजन घेतला आणि आमचा लगेच डिवोर्स लकीली झाला. त्याला समजवायचं, कारण मी एक पूर्णपणे नवीन आयडेंटिटी स्वीकारली होती. माझं नाव वेगळं होतं. सुमिरनच्या शाळेत एका मुलाने दिवाळीच्या सुट्टीनंतर येऊन टीचरला सांगितलं की अब मेरा नाम ये लगने वाला है. तर मुलांनी त्याला येऊन विचारलं की क्यों, अब तू नाम क्यों चेंज करेगा? तर ही सेड की अब मेरी मॉम मेरी गार्डियन है अँड माय मॉम अँड डॅड आर डिवोर्स्ड. हे कुठेतरी त्याने डोक्यात घेतलं. त्याने मला विचारलं की आई, या सगळ्यानंतर माझं नाव काय लागणार? म्हटलं डिवोर्स कोणाचा होतोय? पण ऑफकोर्स तुझा. म्हटलं मग माझं नाव बदलणार, तुझं नाव नाही बदलणार. हे जेवढ्या शांतपणे त्याने विचारलं, कदाचित त्याच्या मनात खूप ह्याच्याबद्दल विचार झाले असतील, पण गजब लेवलचा प्रॅक्टिकल मुलगा आहे. आणि मी म्हटलं तसं की ह्या माझ्या मुलाने मला ना, नाहीतर अगदी माझ्या जवळच्या मैत्रिणींचे डिवोर्स झालेले मी पाहिलेत आणि मुलं काय वेड्यासारखी बिथरतात, स्पेशली बॉईज. कारण मुलींमध्ये ना सामंजस्य असतं, पण मुलगे तुझा डिवोर्स झाला म्हणजे तुझंच काहीतरी चुकली असणार, तू पप्पाला सॉरी म्हण, तू डॅडाला सॉरी म्हण. हे सगळं मी समोरून ऐकलेलं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यात माझ्या मुलाने इतकं काय म्हणतात ते, ह्या सगळ्याच्यात मला त्याने इतका सपोर्ट केला ना की मला असं झालं की तो इतका तयारीचा आहे किंवा मी कशासाठी सांगायचं की माझ्या मुलासाठी तरी तू परत ये, हे का सांगायचं? जर माझा मुलगा प्रिपेअर्ड आहे तर मला प्रिपेअर व्हायचं आहे. आणि 1 डे 2 डे 3 डे थोडी थोडी करून प्रॅक्टिस करून झाले. आता मी ॲट पीस आय एम. अबे जा, नाही जरूरत आहे तेरी. आता मी ह्या लेवलवर आले. आता तर मला कुणाचीच गरज वाटत नाही, खरंच सांगते. माझा मुलगा, माझी आई माझ्या पाठीशी आहेत, माझे काही राखीव माणसं माझ्या पाठीशी आहेत. आता मला, तू मगाशी म्हणालीस तसं, रिलेशनशिपमध्ये परत यावंसं वाटतं का? नाही.